नमस्कार दर्शको, मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंगात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता चला सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर स्थित दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरण आणि सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात आढावा बैठक पार पडली। दीक्षाभूमीसाठी सर्वसंमतीने विकास आराखडा तयार करण्यात येणार असून श्रद्धाळूंसाठी जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे। पंचशील धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रतिबिंब या विकास योजनेत दिसणार आहे। नागपूरच्या सकरदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्जाच्या नावावर धमकावून पैसे उधळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्लॉट खरेदीच्या व्यवहारातून झालेल्या वादानंतर आरोपींनी पीडिताला 3 लाख रुपयाचे कर्ज दिले आणि त्यानंतर धमकी देत तब्बल 15 लाख रुपये वसूल केल्याचा आरोप आहे। पीडिताच्या तक्रारीवरून सकरदरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी कमलेश हनोते याला अटक केली आहे। या प्रकरणाची पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या नागपूर कॅम्पसमध्ये विद्यार्थी आणि प्रशासनामधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे। विद्यार्थ्यांनी वसतिगृह, सुरक्षा, वाहतूक, शैक्षणिक सुविधा आणि प्लेसमेंट व्यवस्थेबाबत गंभीर तक्रार केल्या आहेत। वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केले आहे। तसंच खराब पाणी, वीज खंडित होणे, अस्वच्छता आणि परीक्षा नियमांबाबत बदल करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे। सकरदरा पोलीस ठाण्याच्या पथकाने गांजा तस्करी प्रकरणात एक आरोपीला अटक केली आहे। पेट्रोलिंग दरम्यान सोनझरी नगर येथील सकरदरा लेक गार्डन परिसरात संशयित तरुणाला बाईकचा ताब्यात घेण्यात आले। तपासणी केल्या असता त्यांच्या बॅगेतून 73 प्लास्टिक पुड्यांमध्ये 444 ग्राम गांजा आढळून आला, ज्याची किंमत 8,880 रुपये आहे। विजय देवानंद ताजने 26 वर्षाच्या आरोपीचे नाव असून आर्थिक फायद्यांसाठी गांजा विक्रीच्या उद्देशाने तो हा माल बाळगत असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताजा, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।